कानडे साहेबांनी आपल्या तालुक्याचा पूर्णपणे विकास केलेला आहे. जो 10-15 वर्ष विकास रखडलेला होता तो कानडे साहेबांनी 2च वर्षात करून दाखवला. त्यांनी 1 वर्षात सगळं विकास करून दाखवला सरकार असताना. कानडे भाऊला मत द्यायचं, दुसरं कोणाला द्यायचं नाही. त्यांनी माऊलीचा रस्ता केलेला आहे. त्यांनी छोटे नेवासा रस्ता केला. जो नेवासा रस्ता पहिले जायला 2-2 तास लागायचे, माणूस आता अर्धा तासात जातो. विकास आहे तो तुमच्या एरियामध्ये झालेला नाही, तुमच्या शहरात झालेला नाही. तो या शहरामध्ये नाही. त्या तरुणांना रोजगारी प्राप्त आहे काय? उमेदवार आहे ते फक्त खुद्दार गद्दार एवढेच विषयावर बोलतात. ते स्वतःच्या लोकांसोबत असताना सांगतात मी डेव्हलपमेंट करतो. मग त्यांच्यासोबत जे लोक होते त्यांनी 25 वर्ष काय केलं त्यांनी विचारावं शेजारच्यांना. त्यावेळेस सत्ता कोणाची? यावेळेस कानडे साहेबांची सत्ता. मी हर्षदा वाघमारे. आपण आलो आहोत श्रीरामपूर येथील मतदारसंघात हारेगाव येथे जाणून घेण्यासाठी की कौल कोणाच्या दिशेने आहे. कर सर. नमस्कार. काय मग यंदा मतदारसंघाचं वारं कोणत्या दिशेने वाहते? यंदा कानडे साहेबच. का बरं कानडे साहेब? कानडे साहेब म्हणजे कानडे साहेबांनी आपल्या तालुक्याचा पूर्णपणे विकास केलेला आहे. जो 10-15 वर्ष विकास रखडलेला होता तो कानडे साहेबांनी 2च वर्षात करून दाखवला. 2.5 वर्ष तर कोरोनात गेले आणि 1 वर्ष सरकार गेलं. म्हणजे सगळं जे केलेलं आहे त्यांनी 1 वर्षात सगळं विकास करून दाखवला सरकार असताना. काय वाटतं महाविकास आघाडीचा 1 उमेदवार आणि महायुतीचे 2 उमेदवार असे 3 उमेदवार आहेत, तर याचा फायदा कोणाला होणार आणि तोटा कोणाला होणार? महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा प्रश्नच नाहीये. इथं कानडे साहेब म्हणून मतदान होणार आहे. कानडे साहेब आधी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी स्वतःची वोट बँक तयार केलेली आहे. तो त्यांना प्लस पॉईंट आहे. आणि अविनाश दादा अधिक आहे त्यांचाही इथं वोट बँक आहे. प्लस विखे पाटील साहेब आहे त्यांची इथं वोट बँक आहे. आणि सामान्य जनता कानडे साहेबांच्या बरोबर, त्याच्यामुळे कानडे साहेबांचा विजय निश्चित आहे. असं मग तरुणांसाठी कधीपर्यंत इथे रोजगार उपलब्ध होऊ शकेल? तरुणांसाठी कानडे साहेबांनी प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळा दिल्यात. परत MIDC मध्ये पूर्ण MIDC मध्ये रोड केलेत. रोड केल्यामुळे MIDC इथं वाढल्या आणि तरुणांना ऑटोमॅटिक रोजगार उपलब्ध झाला. असं आणि अजूनही काही करणार ते पुढच्या 5 वर्षात भरपूर काही करणार आहे तरुणांसाठी. ही आम्हाला गॅरंटी आहे साहेबांची. मग काय वाटतं यावेळेस सत्ता कोणाची? यावेळेस कानडे साहेबांची सत्ता. नमस्कार मावशी. नमस्कार. काय मग काय चालू आहे यंदा मतदारसंघात? काय हवं आहे? आम्हाला कानडे भाऊला मत द्यायचं, दुसरं कोणाला द्यायचं नाही. त्यांनी माऊलीचा रस्ता केलेला आहे. त्यांनी चांगलं केलेलं आहे. आमच्या उंदरगावचं बी सुद्धा त्यांनी चांगलं करावं अजूनपर्यंत आमची इच्छा आहे. आणि आमच्या मुलांना काम धंदे लागावा आमची ही इच्छा आहे आमची, दुसरं काही नाही. चांगले काम करावं त्यांनी कानडे भाऊनी. की बहीण योजनेचा लाभ घेतलाय का तुम्ही? भेटले का तुम्हाला? नाही 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 काही ना. आता ते घरचे घेतले असेल पण मी नाही घेतले. काय? नमस्कार दादा. नमस्कार मॅडम. काय मग यंदाचा मतदारसंघाचं वारं कोणत्या दिशेने वाहत आहे? विकासाच्या. तुमच्या इथनं 3 उमेदवार उभे आहेत, मग तुम्हाला आमदार म्हणून कोणता चेहरा तुम्ही पाहू इच्छिता? आम्ही विकासाचा कानडे हा चेहरा पाहणार आहे. आता का बरं कानडे साहेब? जे मागील 20 वर्षात कुठला विकास झाला नाही तो त्यांनी विकासाचा जो गॅप होता तो पूर्णतः भरून काढला. आणि पुढचं मतदारसंघाच्या हिशोबाने त्यांच्याकडे चांगले विजन आहे. त्यांनी जे लोकांना सांगितलंय की बुवा मी जी बाकीची डेव्हलपमेंट करणार आहे ती शहराच्या दृष्टीने खूप गरजेची, त्याच्यामुळे तेच योग्य उमेदवार आहे. त्यांनी अशी काय 5 कामं केली तुम्ही थोडक्यात सांगू शकाल? सांगतो ना. त्यांनी पहिली गोष्ट इथून बाबळेश्वर ते नेवासा रस्ता केला. जो नेवासा रस्ता पहिले जायला 2-2 तास लागायचे, माणूस आता अर्धा तासात जातो. दुसरी गोष्ट बेलापूर रोड आहे तो चौपदरीकरण केला. अनेक ठिकाणी वीज उपकेंद्र उभारली आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांना पीक विम्याचे पैसे आले. लाडकी बहिणीची योजना केल्या. सगळ्यात महत्त्वाचं कोरोना काळामध्ये श्रीरामपुरात ऑक्सिजन प्लांट उभारला. कोरोना काळात सगळ्यांना भरीव मदत केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथले जे व्यापारी आहे त्यांना कुठलाही त्यांचा त्रास नाही आहे. कधी ते कोणाच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांची दखल नाही किंवा कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रासच नाही. व्यापाऱ्यांना नाही, कोणालाच नाही. सामान्य लोकांना कधी त्यांचा त्रास नाही. लाडकी बहीण योजनेबद्दल सर तुम्हाला काय वाटतं, ती योग्य आहे की अयोग्य आहे? आता सामान्य लोकांच्या हिशोबाने गरजेची आहे. काय झालेलं आहे मार्केटची परिस्थिती, थोडं अर्थकारण पाहता महिलांना जी आर्थिक गरज होती ती सरकारकडून भागवली गेलेली. मग काय वाटतं सर तुम्हाला, लाडकी बहिणी योजना इलेक्शन पर्यंतच मर्यादित आहे, इलेक्शन झाल्याच्या नंतर ती बंद होणार आहे, मग काय वाटतं याचा फटका कोणाला बसणार? आता हे जे म्हणणं आहे विरोधकांनी पोटशो उठवलेलं आहे काही बंद होणार आहे चालू होणार आहे. सरकार ज्यावेळेस कोणती योजना आणतं ती अभ्यास करूनच आणलेली असती. ती काय अशी काही टेम्पररी आणलेली नसती. काही झालं का विरोधक सगळंच बंद करायवर बसले, ते काही दिवसांनी राज्य बंद करून टाकायला बसले. तुमच्या शहरातून 3 उमेदवार उभे आहेत, एक महाविकास आघाडीकडून आहेत तर 2 महायुतीकडून आहे, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर, याचा फायदा कोणाला होणार आणि तोटा कोणाला होणार?
इथं महाविकास आघाडीचा एक उमेदवार आहे आणि महायुतीचा पण एकच उमेदवार आहे. जर महायुतीचे दोन उमेदवार असते तर काल शिवसेनेची सभा झाली असती, शिवसेनेने पाठिंबा दिला असता. जर त्यांना विड्रॉल करायला जर सांगितलं ते निघून गेले, याच्यातूनच समजून जातं की ते महायुतीचे उमेदवार नाहीच आहे. इथं महायुतीचा एकच उमेदवार आहे, तो सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या पूर्णतः सक्षम आहे. विकासाच्या दृष्टीने विजन आहे त्यांच्याकडं. महाआघाडीचे जे उमेदवार आहे ते फक्त खुद्दार गद्दार एवढ्याच विषयावर बोलतात. ते स्वतःच्या लोकांसोबत असताना सांगतात मी डेव्हलपमेंट करतो. मग त्यांच्यासोबत जे लोक होते त्यांनी 25 वर्ष काय केलं त्यांनी विचारावं शेजारच्यांना, तुम्ही काय केलं इथं 25 वर्ष, सांगतील लोक त्यांना. मग जर 25 वर्षांनी विकास केला नाही परत विकासासाठीच मतं मागता, मग किती दिवस यांना विकासासाठी मतं द्यायची? तरुणांसाठी इथे रोजगारी उपलब्ध आहे काय? तरुणासाठी रोजगारी उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट, आज इथं जे तरुण भरकटायला पाहिजे ते त्यांनी भरकटू दिलेले नाही. 5 वर्षात त्यांनी सामाजिक सलोखा आहे, कुठल्याही लोकाला कुठले बंद नाही, काही नाही. सामाजिक जी न्याय व्यवस्था असते ती त्यांनी टिकून धरलेली आहे. मग काय वाटतं यावेळेस सत्ता कोणाची? यावेळेस सत्ता महायुतीची आणि इथून आमदारही कानडेच होणार, याच्यात काही शंका नाही. नमस्कार दादा. नमस्कार. काय मग यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? आता सध्या हवा फक्त कानडे साहेबांचीच आहे आणि आम्ही कानडे साहेबांबरोबरच उभा राहणार आहे. महत्वाचे म्हणजे मागच्या 15 वर्षापासून आम्ही काँग्रेसचे मतदाता होतो. काँग्रेसला आम्ही मतदान करायचो. म्हणजे बऱ्याच वेळेस आम्ही काँग्रेसला मतदान केलं. मागच्या ज्यावेळेस भाऊसाहेब कांबळे उभा होते, सासने साहेबांचं काम होतं, त्याच्यामुळे आम्ही भाऊसाहेब कांबळेला मतदान केलं. का जसं पुढाऱ्यांनी सांगितलं तसं आम्ही मतदान केलं. 5 वर्षानंतर त्यांनी एवढं काय काम नाही केलं, पण चला भाऊ सासने साहेब आहे म्हणून आम्ही त्यांना परत मतदान केलं. त्याच्यानंतर मागच्या 5 वर्षापूर्वी 2019ला ज्यावेळेस कानडे साहेबांना संधी मिळाली, त्यावेळेस पण देखील आम्हाला आता वाटलं हुशार आहे, व्यक्तिमत्व आहे, अजून एकदा संधी देऊन बघू. मग आम्ही परत कानडे साहेबांना मतदान केलं. पण मागच्या 5 वर्षामध्ये आम्हाला जो कानडे साहेबांचा अनुभव आला, कानडे साहेब व्यक्तिशः माझ्या संपर्कामध्ये होते. नेहमी मी कानडे साहेबांना फोन करायचो आणि अशी वेळच नाही आली का कानडे साहेबांनी माझं काम नाही केलं. माझं म्हणजे माझ्या कामासाठी नव्हतं का मी कधी फोन करत, माझ्या व्यक्तिगत कामासाठी, लोकांच्या कामासाठी, लोकांचे रेशन कार्डचे कामं असू द्या, लोकांचे दाखल्यांचे कामं असू द्या, काही जागा वगैरे मोजण्या वगैरे साठी काही अडचण असली तर प्रांताला फोन करणं असू द्या, या अशा प्रकारचे वेगवेगळे कामं अडचणीमध्ये वेळ त्यांनी फोन करून प्रांतांना फोन केले, तहसीलदारांना फोन केले, BDO साहेबांना फोन केले, शेतकऱ्यांच्या काही योजना रखडलेल्या आहे. तर यासाठी मी सांगितल्यानंतर साहेबांनी नेहमी फोन केले. त्यामुळं आम्ही कानडे समर्थक आहे, साहेबांचे समर्थक आहे. एक वेळ अशी आली होती का नगरच्या हॉस्पिटलमध्ये, नगर हॉस्पिटलमध्ये एक पेशंट ऍडमिट होता का त्या पेशंटचं बिल झालं 1.5 लाख रुपये. पण मी साहेबांना एक सहज फोन केला, साहेब असं व्यक्ती आहे, आपला कार्यकर्ता आहे, त्याच्या घरी त्याला जरा पैशाची गरज आहे 1.5 लाख रुपयाची. साहेब म्हणे माझे काय डॉक्टर ओळखीचं नाही, पण तुझं काय इच्छा आहे? मी म्हटलं साहेब एक फोन लावा डॉक्टर साहेबांना. बरं म्हणे, तू म्हणतो म्हणून मी एक फोन लावतो म्हणे. तर साहेबांनी फोन लावला डॉक्टरांना. डॉक्टरांना नंबर डॉक्टरांचा नंबर दिला साहेबांना. साहेबांनी फोन लावला. साहेब पहिले मला म्हणे माझ्या ओळखीचा नाही म्हणे, पण फोन लावल्यानंतर डॉक्टरांची साहेबांची ओळख निघाली नगरचा असल्यामुळे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी कमीत कमी 30% बिल माफ केलं, म्हणजे 30-40 हजार रुपये त्या गरीब माणसाचा फायदा झाला. म्हणजे अशा प्रकारे साहेब प्रत्येक आमच्यासारख्या कार्यकर्त्यांबरोबर, आमच्यासारख्या मतदारांबरोबर साहेब उभे राहिले. त्याच्यानंतर काँग्रेसने आता त्यांना तिकीट डावललं. आम्हाला काय घेणं देणं नाही, काँग्रेसने तिकीट डावललं, पण हा माणूस आमच्या प्रत्येक गोष्टीच्या वेळेस उभा राहिला. त्यामुळं जो माणूस साहेबांना म्हटलं तुम्ही जिकडे जाशाल तिकडे आम्ही राष्ट्रवादी घड्याळ आम्हाला काय फरक नाही, तुम्ही आमचे वेळोवेळी काम केलं. 40 वर्ष ज्या गोष्टी झाल्या नाही, मतमौलीचा रस्ता होता 40 वर्षापासून झाला नव्हता, कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं. 40 वर्षापासून तो रस्ता म्हणजे अजिबात, म्हणजे अशी मुलांना जायची चिखल होता त्या रस्त्यावर का शाळेच्या मुलांना जायला अडचणी यायच्या, चिखलामध्ये पडायची ते मुलं. परंतु मग मी एकदा साहेबांना बोललो, पण त्या जागेच्या अडचणी होत्या, त्या सुद्धा साहेबांनी मदतीने आम्ही सॉल्व्ह केल्या. आणि 40-50 वर्षापासूनचा जो रस्ता होत नव्हता तो कागदपत्री हुशार एक व्यक्तिमत्व असल्यामुळं, जे BDO अधिकारी असल्यामुळं, जे हुशार व्यक्तिमत्व आहे त्याचा काय फायदा होतो ना हे मला त्यावेळेस कळलं. आणि जर ह्या साहेबांना या गोष्टी माहीत नसतं ते काम झालं नसतं. साहेबांनी सगळ्या कागदपत्र डॉक्युमेंट्स केले तयार आणि रस्ता मंजूर केला आणि रस्ता झाला, म्हणजे इतिहास घडवला. एकदाच नाही तर 2 वेळेस थोडा खराब झाला, साहेब खराब झाला, परत एकदा त्यांनी तो रस्ता केला. म्हणजे असे कामं केलेले साहेबांनी. त्याच्यामुळे आम्ही साहेबांबरोबरच राहणार आहे, साहेबांचंच काम करणार आहे. आणि जनतेला एक विनंती आहे, शाहू फुले आंबेडकर विचारधाराचा व्यक्ती आहे, गोरगरीब समाजामधून आलेला आहे. एक चपला विकणाऱ्यांचा मुलगा शिकला, BDO झाला, त्याच्यानंतर 2019ला संधी मिळाली, आमदार झाला. एक सर्वसामान्याचा व्यक्तिमत्वामधला माणूस आलेला आहे का घराणेशाही मधून नाहीये.
का घरी मोठे आमदार खासदार होते त्याच्यातून आलेलं नाहीये. साधा व्यक्तिमत्व आहे, सर्वसामान्य. सगळ्यांचं कोणी तुम्ही कधी फोन करा, सर्वसामान्यांचा फोन उचलणार, काम करणार. आणि कधी कोणाला काही लेटर लागू काही लागू सगळे आमचे कामं झाले. त्यामुळं आम्ही कानडे साहेबांनाच मतदान करणार. कानडे साहेबांबरोबरच एक कार्यकर्ता म्हणून राहणार. धन्यवाद.